धन्य ते रमाई म्हणजे आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रामू, आम्हा सर्व कुटुंबाची कुटुंबवत्सल माता, सर्व आंबेडकरी लेकरं आणि लोकांची माता, अगदी अशिक्षित असलेली रमाई विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संसाराचा गाडा ओढत होती. ही गोष्ट खरं तर अत्यंत कमालीची आणि नवलाईची वाटते. विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बहुजन समाजाचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती, चेतना, प्रेरणा म्हणजे रमाई. महिलांनी त्यागमूर्ती माता रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी तयार केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळेल. खरंच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. रमाईच्या कर्तव्याचा, सहनशक्तीचा, निष्ठेचा आदर्श घेऊन आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यामुळं बाबासाहेब आपलं कार्य पार पाडू शकले. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनात सुख आणि समृद्धीचा प्रवाह निर्माण झाला. रमाई स्वतः झिजल्या पण सुगंध मात्र समाजाला देऊन गेला. रमाई माता आणि बाबासाहेबांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून समाजाचं जीवन मात्र फुलवलं, याची आपण सतत जाण ठेवली पाहिजे. आज दिनांक 7/2/2025 रोजी ठीक 7 वाजता पुसद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती साजरी करण्यात आली. सिनेगायिका रेश्मा सोनवणे मुंबई यांचा माता रमाई यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर सिद्धार्थ मोकळे यांचं व्याख्यान झालं. संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची वीर माता विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना पुसद तालुक्याच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात आली. वंचित बहुजन आघाडी पुसद यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.